पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी परीक्षा मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। SKN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर येथे 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास करांडे यांनी दिली। विद्यार्थी आणि पालकांनी आणि जो समाजाने विश्वास दाखवला त्यामुळे आम्हाला मॅथची A ग्रेड महिन्यापूर्वी मिळालेली आहे। पहिल्याच सायकलला A ग्रेड मिळणार आणि सोलापूर विद्यापीठात सोलापूर जिल्ह्यात हे पहिलंच अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे 12वी सायन्सला आणि A ग्रुपला जे आहेत त्यांनी भविष्यात अभियांत्रिकीसाठी जाऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आज आम्ही 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि मला फार अभिमान वाटतो कारण आम्ही 1200 ते 1300 विद्यार्थी येतील अशी अपेक्षा केली होती। आज ऑलमोस्ट जवळजवळ 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज आमच्या कॅम्पसमध्ये आले। त्यांच्यासाठी आम्ही एक मॅथमॅटिक्स, एक फिजिक्स आणि केमिस्ट्री अशी 2-2 तासाचे 3 सेशन्स ठेवले ज्याच्यामध्ये सीईटीला कशी तयारी करायची, सीईटी परीक्षा फेस करताना कशी तयारी केली पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये त्यांना जास्त कशी तयारी करता येईल या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन, सीईटी कधी असते, सीईटीचे फॉर्म कसे भरायचे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना मिळावं हा हेतू मनामध्ये ठेवून आम्ही ग्रामीण भागात आज विद्यार्थ्यांना बऱ्याचशा बोलवलं आणि खरोखर एक चांगला उपक्रम आज आम्ही पार पाडतो याचं एक समाधान आहे। जवळजवळ एक 35 ते 36 बसेस आज आम्ही आमच्या कॉलेजच्या स्कूलच्या वापरल्या ज्याच्यातून हे विद्यार्थी अतिशय ग्रामीण भागातून आले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत की त्यांना अशा बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या की सीईटीची एक्झाम कधी असते, त्याचा फॉर्म कधी निघतो। त्यामुळे एक समाधान हेच आहे की जरी आम्ही इथं महाविद्यालय संस्था चालवत असेल तरी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा होईल हे एक मनामध्ये ठेवून आजचा हा उपक्रम आम्ही राबवला। नॅशनल ॲक्रिडिटेशन अँड असेसमेंट काउन्सिल म्हणजे NAAC या संस्थेकडून A ग्रेड प्राप्त झालेल्या पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शनिवारी 16 डिसेंबर रोजी 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेच्या पद्धती व पूर्वतयारी यासाठी सीईटी परीक्षेतील तज्ज्ञ व अनुभवी असलेले प्राध्यापक विश्वास देशमुख यांनी मॅथ्स, प्राध्यापक अमोल चंदनकर यांनी केमिस्ट्री आणि प्राध्यापक RB गोणेकर यांनी फिजिक्स या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सीईटीचा परीक्षेचा अभ्यास कमी वेळामध्ये कसा करावा, अभ्यासातील ठळक मुद्दे आदीसह अनेक विषयावर मार्गदर्शन केले। विविध ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी कॅम्प्स पाहून सैराट झाले तर अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी फोटो काढले। विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सर्व विभागाची पाहणी करून माहिती घेतली। या कॉलेजमध्ये आम्हाला सीईटी बद्दल कमी वेळात किती जास्त प्रमाणात कसा अभ्यास करता येईल यावर लेक्चर घेण्यात आलेले आहेत आणि ते आम्ही ऐकण्यासाठी आलो आहोत। आम्हाला इतके चांगल्या प्रकारे केमिस्ट्रीबद्दलची माहिती दिली गेलेली आहे आणि आम्हाला त्याची आयडिया आलेली आहे की कसा अभ्यास करायचा, कमी वेळात 2 महिने राहिले आहेत परीक्षेला त्याच्या अगोदर कसा अभ्यास करायचा याच्याबद्दल थोडीफारशी माहिती इथं मिळाली आहे। त्यांनी जे आम्हाला फर्स्ट लेक्चर दिलं ते केमिस्ट्रीचं दिलं, त्या लेक्चरमध्ये आम्हाला खूप काय आम्हाला शिकायला म्हणजे आम्ही आठवड्यात कधी असं शिकलो नव्हतो। शॉर्ट फॉर्म वगैरे एकदम ते अशा आम्हाला लगेच लक्षात येते अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी आणि समजावून सांगितलं। सीईटीची एक्झाम कशी द्यायची, त्याची तयारी कशी करायची ते पण आम्हाला शिक्षकांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं। कॉलेज कॅम्पस इथलं नंतर गर्ल्स हॉस्टेल्स आहेत, मेस आहेत, सर्व आम्हाला एकदम आवडलं। असं जे शिक्षणासाठी लागतं ते सर्व इथं आम्हाला या कॅम्पसमध्ये मिळालं। आठवड्यातून सेमिनार अटेंड करायसाठी आलो होतो। आल्यावर आमची खूप छान प्रकारे स्वागत वगैरे झालं, सगळं नाश्ता वगैरे दिला। नंतर आम्ही केमिस्ट्रीचं फर्स्ट लेक्चर अटेंड केलं, त्यात आम्हाला पूर्ण बोर्ड आणि सीईटीची प्रिपरेशनची तयारी करून घेतली त्यांनी। एकदम कमी वेळात आपण कसा अभ्यास करू शकतो, पूर्ण सगळं टॉपिक्स मेन आपण करू शकतो लगेच आणि कसे मार्क घेऊ शकतो, कुठले क्वेश्चन किती मार्काला हे सगळं आम्हाला यातून मिळालं। छान वाटलं हे सेमिनार अटेंड करून। यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली होती। मार्गदर्शन शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।